सोलापुरात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सरळ सरळ दोन गटात विभागली गेली आहे। पक्षातली गटबाजी एवढी वाढली की जिल्हाध्यक्ष राहिलेल्या बळीराम साठेंनी राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा केली। या कलहात खुद्द शरद पवारांना मध्यस्थी करावी लागली। याला कारण ठरला मोहिते पाटलांनी घेतलेला एक निर्णय। त्यामुळे मोहिते पाटील ज्या पक्षात असतात तिथे हाच वाद पुन्हा पुन्हा का होतो हा जुना विषय सोलापुरात नव्याने चर्चेला आलाय। पण मोहिते पाटील ज्या पक्षात असतात तो पक्ष खरंच डिस्टर्ब होतो का? मोहिते पाटलांवर वॉच ठेवण्यासाठी शरद पवारांनी कोणती खेळी केली याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मोहिते पाटलांचे समर्थक वसंत देशमुखांची 12 जून रोजी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली, तर विद्यमान जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। मोहिते पाटलांनी सुचवल्यानंच जयंत पाटलांनी पदाधिकारी बदलल्याची चर्चा आहे। पण यावरून आता वाद निर्माण झालाय। जिल्ह्यातील राजकारणात बळीराम साठेंना सारा जिल्हा काका म्हणून साथ घालतो। शरद पवार हाच आपला पक्ष आणि हाच सर्वोच्च नेता म्हणत बळीराम साठेंनी आयुष्यभर निष्ठेने काम केलं। अगदी विधानसभेतील पराभव आणि पक्ष फुटीनंतर सुद्धा साथ सोडली नाही। म्हणूनच मागे प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतरही जयंत पाटलांनी अडचणीच्या काळात अनुभवी साठेंनाच पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घ्यायला लावली होती। आता मात्र मोहिते पाटलांकडे सूत्र जाताच कोणतीही चर्चा न करताच जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्याचा आरोप करत बळीराम साठे संतापले। रोखठोक स्वभावाच्या साठेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेत थेट पक्ष सोडण्याची घोषणा करून टाकली। त्यानंतर भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी साठेंना पक्षात येण्याची ऑफर दिली। आमदार राजू खरेंनी तर बैठकीनंतरच बंद दाराआड साठेंशी चर्चा करत जिथं काका असतील तिथं मी म्हणत थेट भूमिका घेतली। शेवटी हा वाद गोविंद बागेत गेला। शरद पवारांनी साठेंची समजूत काढली। दोघेही भावनिक झाले। नामदेवराव जगतापांच्या पिढीपासून काम करणारे साठे हे एकमेव नेते आता माझ्यासोबत आहेत। बळीरामने पक्ष सोडला तर त्याला आणि मलाही झोप येणार नाही, अशा शब्दात पवारांनी साठेंसोबतचं नातं कायम ठेवण्याची भूमिका मांडली। या भेटीत शरद पवारांनीच सोलापूरकडे स्वतः लक्ष देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे। सोलापूर आणि माढा या 2 लोकसभा मतदारसंघानुसार 2 जिल्हाध्यक्ष नेमले जाणार असून साठेंकडे सोलापूरची जबाबदारी कायम ठेवली जाणार असल्याची चर्चा आहे। पण हा वाद का पेटला ते पाहूयात। अकलूजच्या मोहिते पाटलांचा सोलापूर जिल्ह्यात स्वतःचा गट आहे। जिथं मोहिते पाटील असतात त्या पक्षाचं काम हा गट करतो। आधी शेकाप, मग काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी असा मोहिते पाटील परिवाराचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास। मोहिते पाटील जिथं असतात त्या पक्षात त्यांच्या समर्थकांचा वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न असतो। पक्षातील पदवाटप आणि निवडणुकीतील उमेदवारीवरून त्यांच्यामध्ये कायम संघर्ष असतो। 2024च्या विधानसभा निवडणुकीतही तेच झालं। मोहोळ उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात काका साठेंच्या आग्रहास्तव शरद पवारांनी रमेश कदमांची कन्या सिद्धी कदमांना दिलेली उमेदवारी मागे घेतली। त्या जागी राजू खरेंचं नाव जाहीर केलं होतं। या निवडणुकीत राजू खरे विजयी सुद्धा झाले। मात्र आपण शिफारस केलेला उमेदवार बदलला गेला ही बाब मोहिते पाटलांच्या जिवारी लागल्याची चर्चा आहे। आता हेच राजू खरे शिवसेनेच्या स्टेजवर दिसत असल्यानं काका साठेंना खिंडीत गाठण्याचा मोहिते पाटील गटाचा प्रयत्न होता। आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाकरी फिरवण्याच्या निमित्तानं मोहिते पाटलांनी आपल्या समर्थकाची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करत परतफेड केली अशी चर्चा सध्या सोलापुरात रंगते। तर एकाच कुटुंबातील रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या तर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या स्टेजवर असल्याचे फोटो फिरवत साठे समर्थकांसह मोहिते पाटील विरोधकांकडूनही जशास तसं उत्तर दिलं जातंय। विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये शीतयुद्ध असल्याची चर्चा होती। कार्यकर्त्यांच्या बैठकीतून मोहिते पाटलांवर हल्लाबोल करत साठेंनी या वादावर शिक्कामोर्तब केलं। पण मोहिते पाटलांमुळे एखाद्या पक्षात असा वाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना सोलापूरची सगळी सूत्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे होती। त्यावेळीही बळीराम काका साठे आणि मोहितेंचं फारसं जमत नव्हतं। आता त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सगळी जबाबदारी आली आहे आणि आताही काका साठेंचा संघर्ष सुरूच आहे। हे झालं मोहिते पाटील कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाचं चित्र। मोहिते पाटील परिवारातील रणजितसिंह मोहिते पाटील वगळता इतर सर्व सदस्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत।
भाजपकडून विधान परिषदेवर गेलेल्या रणजित सिंहांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे, पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये असताना काय घडलं होतं त्यावरती एक नजर टाकूयात। माढा लोकसभेत 2019ला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली, जिथं 2014ला विजयसिंह मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले होते। नाईक निंबाळकर निवडून आल्यानंतर काही काळातच मोहिते पाटील आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली। 2024ला नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांनी उघड विरोध केला, पण भाजप नाईक निंबाळकरांच्या नावावर ठाम राहिलं। तर मोहिते पाटलांनी शरद पवारांसोबत जात धैर्यशील मोहिते पाटील यांना मैदानात उतरवलं। या निवडणुकीत मोहिते पाटील विजयी झाले। त्यानंतर झालेल्या विधानसभेत फडणवीसांचे निकटवर्ती असणाऱ्या राम सातपुतेंना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विरोध केला। सातपुतेंनी मोहितेंच्या मनमानी कारभाराचा तर मोहितेंकडून पार्सल या मुद्द्याचा प्रचार या काळात चांगलाच गाजला होता। राम सातपुते आणि मोहिते पाटील हा तेव्हापासून सुरू झालेला वाद अजूनही सुरूच आहे। इतिहासात डोकावून पाहिलं तर नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते पाटील असे दोन गट सोलापूर काँग्रेसमध्ये अस्तित्वात होते। करमाळ्याचे नामदेवराव जगताप आणि अकलूजचे मोहिते पाटील या दोघांच्या गटात जिल्हाभरातील नेते विभागले गेले होते। आता हा इतिहास पाहिल्यावर लक्षात आलं असेल की मोहिते पाटील ज्या पक्षात असतात तिथं आधीच्या नेत्यांमध्ये आणि मोहिते पाटील समर्थकांमध्ये हा संघर्ष कायम सुरू असतो। पण अलीकडच्या काळात मोहिते पाटलांविरोधात उघडपणे बोललं जातंय। उत्तर सोलापुरातल्या काका साठेंपासून ते राम सातपुतेंच्या रूपानं मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या माळशिरसमध्येही थेट विरोध केला जातोय। चाणाक्ष शरद पवारांना हा आजवरचा इतिहास माहितीच आहे। याशिवाय सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहूनच आपला हुकमी एक्का म्हणून काका साठेंना पुन्हा काम करण्याचे आदेश दिल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यातून पवारांचा मोहिते पाटलांवर अप्रत्यक्षरित्या अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। या व्हिडिओत इथंच थांबूयात। मोहिते पाटील ज्या पक्षात असतात तिथं वाद का होतात? शरद पवारांचा काका साठेंसह निष्ठावान नेत्यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे का? आगामी निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांच्या भूमिकेचा फायदा होईल की फटका बसेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।